विशेष गहन पुनर्निरीक्षण SIR मोहिमेत सोलापूर जिल्ह्यानं राज्यात 10वा क्रमांक मिळवल्याचं जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी सांगितलं। सोलापूर जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना आता गती मिळण्याची चिन्हे आहेत। मुख्यमंत्र्यांनी विविध प्रकल्पांना तत्वतः मंजुरी दिली असून येत्या काही दिवसात कामांना वेग येईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। तसंच विशेष गहन पुनर्निरीक्षण अर्थात SIR मोहिमेत सोलापूर जिल्ह्यानं राज्यात 10वा क्रमांक मिळवल्याचंही त्यांनी सांगितलं। सध्या जिल्ह्यात मतदार यादी विशेष गहन पुनर्निरीक्षण मोहीम सुरू असून जिल्ह्यात 41,95,000हून अधिक मतदार आहेत। त्यापैकी 24,66,891 अर्जांचं वितरण झालं असून सुमारे 63% अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यापैकी जवळपास 9% अर्जांना मान्यता देण्यात आली असून या कामगिरीमुळे सोलापूर जिल्ह्यानं राज्यात 10वा क्रमांक मिळवला आहे। आमच्या हाऊस टू हाऊस एन्युमरेशन फॉर्म वाटप, एन्युमरेशन फॉर्म कलेक्शन आणि एन्युमरेशन फॉर्म डिजिटायझेशनचं काम चालू आहे। आता जवळपास 63% आमच्याकडे टोटल इलेक्टर्स आहे, मतदार आहे जवळपास 39,41,45,095 इलेक्टर्स आहेत। त्यांना प्रत्येक लोकांना 2-2 एन्युमरेशन फॉर्म वाटप करायचे। SIRच्या बद्दल डिटेल माहिती मी ऑलरेडी दिलेली आहे, पण तरीसुद्धा ऑन द कॉस्ट ऑफ रिपिटेशन मी बोलतो। 39 लाखापैकी जवळपास 24,66,891 फॉर्म वाटप झालेली आहेत, म्हणजे जवळपास 63% एन्युमरेशन फॉर्म 39,41,45,095 टोटल मतदार आहेत, इलेक्टर्स आहेत। याच्या अगेन्स्ट 24,66,891 एन्युमरेशन फॉर्म वाटप झालेली आहेत, म्हणजे 63% एन्युमरेशन फॉर्म 63% मतदारांना आम्ही इलेक्ट्रल फॉर्म वाटप केलेली आहे। ठीक आहे, आणि याच्या वाटप केलेली आहेत। आता आमचं कलेक्ट करून डिजिटाइज करण्याचे काम चालू आहे आणि जवळपास पूर्ण राज्यामध्ये आम्ही टॉप 10% आहेत, म्हणजे टॉप 10 मध्ये। होडगी रोड परिसरातील IT पार्कसाठी आवश्यक 50 एकर शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसंच उजनी जलपर्यटन केंद्र पुढील 3 ते 4 महिन्यात सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या संदर्भात सचिव प्रवीण सिंह परदेशी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। सोलापूर विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधा आणि त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। शहरातील 2 उड्डाणपुलांसाठी लागणारी शासकीय जमीन महापालिका, रेल्वे आणि टपाल विभागाला उपलब्ध करून देण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत। ज्या नागरिकांच्या जमिनी संपादित होतील त्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। पहिला प्रॉब्लेम होता भूसंपादन, म्हणजे खासगी जमीन जे काही करायचे होतं तो भूसंपादन करायचे, तो आता डिव्हिजनल कमिशनर मॅडमनी मान्यता केलेली आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेली आहे। आता अवॉर्ड घोषित करायचे, तो पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह। दुसरा प्रॉब्लेम होता याच्यामध्ये SMCच्या कडे काही जमीन होतं, तो अजून हँडओव्हर होतं, तो सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले। SMCनी त्यांच्याकडे असलेली पूर्ण जमीन त्यांनी दिलेली आहे, तो प्रॉब्लेम झाला। तिसरा प्रॉब्लेम असा होते की तिसरा आणि चौथा प्रॉब्लेम एकत्र बोलतो, काही जमीन डिपार्टमेंटच्या नावानं होतं आणि काही जमीन महसूल विभागाच्या नावानं होतं। सो ॲक्च्युली जमीन एकत्र असेल तरी 2 वेगळे विषय। एक महसूल जमीन म्हणजे तो महसूल म्हणून जिल्हाधिकारींचा अधिकार आहे पूर्ण। काही जमीन महसूल विभागाकडे होतं आणि काही जमीन त्या डिपार्टमेंटच्या नावानं होतं। ठीक आहे, हे दोन्ही प्रॉब्लेम बरं हे सगळे उड्डाणपूलचं मेजर प्रॉब्लेम म्हटलं तर हे 3 आणि 4। यंदाची आषाढी वारी अधिक सुयोग्य नियोजनासह पार पडावी यासाठी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याचं नियोजन करण्यात आल्याचंही जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी स्पष्ट केलं।